आज आपण एका खरं तर खूपच हृदयद्रावक घटनेवर बोलणार आहोत, जी गाझियाबादमध्ये घडली. हो. जिथे 12, 14 आणि 16 वर्षांच्या 3 बहिणींनी एकत्र आत्महत्या केली. आणि वरखरणी हे प्रकरण मोबाईलवरून झालेल्या वादाचं दिसतंय. पण आपण आज याच्या मुळाशी जाऊन यामागची खरी गुंतागुंत समजून घेणार आहोत. अगदी. कारण श्रोत्यांनुसार हे फक्त मोबाईलचं व्यसन नव्हतं, नाही. तर ऑनलाईन जग, एक पूर्ण वेगळी संस्कृती आणि त्यातून तयार झालेली त्यांची एक ओळख, या सगळ्याचा यात समावेश आहे. म्हणजे ही घटना म्हणजे एका मोठ्या समस्येचं टोक आहे असं म्हणता येईल. बरोबर. एक खूपच दुःखद टोक. चला तर मग या प्रकरणाच्या खोलात जाऊया. ही घटना भारत सिटीमध्ये पहाटे साधारण 2 वाजता घडली. हो. पाखी, प्राची आणि विशिका या तिघी बहिणींनी 9व्या मजल्यावरून उडी मारली आणि तात्काळ कारण असं सांगितलं जाते की पालकांनी त्यांना ऑनलाईन गेम खेळण्यापासून रोखलं होतं. पण हे इतकं साधं नक्कीच नसावा. तेच सर. ओढेचले. कारण त्यांचे वडील चेतन कुमार यांचे एक वाक्य आहे जे खूप काही सांगून जातं. हो, मी पण वाचलं ते. मुली त्यांना म्हणाल्या होत्या, पप्पा, कोरिया आमचं आयुष्य आहे. आम्ही ते सोडू शकत नाही. अगदी. म्हणजे विचार करा, इथे फक्त गेम नाही, तर एका संपूर्ण देशाची संस्कृती त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनली होती. कोरिया आमचं आयुष्य आहे हे ऐकून पालक म्हणून काय वाटलं असेल? म्हणजे आपल्या मुलांचं जग आपल्यापासून इतकं दूर गेलं हे कधी जाणवलंच नाही का? आणि त्यात असंही समोर आलंय की त्या मुली शाळेतही नियमित जात नव्हत्या. बरोबर. आणि इथेच खरी मेख आहे बरं का. कोविड-19च्या काळात ह्या मुलींना या ऑनलाईन जगाची सवय लागली. हो, त्या काळात मोबाईलचा वापर खूप वाढला होता. बरोबर. के-पॉप, कोरियन मालिका, चित्रपट हे सगळं त्यांच्यासाठी वास्तवापेक्षा जास्त खरं बनलं होतं. त्यांचं जग त्या घरातल्या 4 भिंती आणि मोबाईलच्या स्क्रीनपुरतंच मर्यादित झालं होतं. आणि यात कोरियन लव्ह गेम नावाच्या एका गेमचाही उल्लेख आहे. म्हणजे हा कोरियन लव्ह गेम नक्की काय प्रकार आहे? हे नेहमीच्या गेम्सपेक्षा वेगळे कसे असतात? खूप महत्वाचा मुद्दा आहे. हे गेम्स म्हणजे निव्वळ मनोरंजन नसतं. यांची रचनाच अशी असते की ते खेळाडूंना भावनिकदृष्ट्या गुंतवून ठेवतात. म्हणजे कसं? यात काही टास्क किंवा आव्हानं दिली जातात आणि ती पूर्ण केल्यावर व्हर्च्युअल बक्षिसं मिळतात. जसं की एखाद्या कोरियन स्टारसोबत डेटवर जाण्याची संधी. अच्छा, पण हे सगळं आभासी असतं? हो, सगळं आभासी. पण किशोरवयीन मुलामुलींसाठी हाच एक भावनिक आधार बनतो. त्यांना वास्तविक आयुष्यातल्या आनंदापेक्षा हे व्हर्च्युअल यश जास्त आकर्षक वाटू लागतं आणि इथेच व्यसनाचा धोका सुरू होतो. म्हणजे एक प्रकारचं आभासी आयुष्य जिथे त्यांना हवं तसं प्रेम आणि ओळख मिळते. अगदी. आणि याच संदर्भात त्यांच्या खोलीत सापडलेली ती 8 पानी सुसाईड नोट. हो, ती खूप काही सांगून जाते. त्यात रडणाऱ्या इमोजीसोबत सॉरी पप्पा असं लिहिलं होतं. पण एक वाक्य असंही होतं, तुम्ही आम्हाला कोरियन्सपासून दूर करण्याचा प्रयत्न केला, पण आता तुम्हाला कळेल की आमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे. या नोट्समधनं एक मोठा विरोधाभास दिसतोय. तो काय? एकीकडे पालकांना दुःख दिल्याबद्दल अपराधीपणाची भावना आहे म्हणून सॉरी लिहिलंय, पण दुसरीकडे आपल्या त्या ऑनलाईन जगाबद्दल प्रचंड ठामपणा आहे. जणू काही ते सांगत होते की तुम्ही आमचा मोबाईल नाही तर आमचं आयुष्यच काढून घेतलं आहे. बरोबर. त्यांच्यासाठी कोरियन फॅन ही ओळख त्यांच्या मूळ ओळखीपेक्षा जास्त महत्वाची बनली होती. आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे त्यांच्या खोलीतल्या भिंतीवर लिहिलेलं वाक्य, मी खूप एकटी आहे. आय एम व्हेरी व्हेरी अलोन. हो, 3 बहिणी एकत्र राहत होत्या एकाच खोलीत, तरीही प्रत्येकीला एकटेपणा जाणवत होता. हे कसं शक्य आहे? हीच आजच्या डिजिटल युगातील सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. त्या शारीरिकदृष्ट्या एकत्र होत्या, पण मानसिक आणि भावनिकदृष्ट्या आपापल्या डिजिटल जगात हरवल्या होत्या. त्यांचा संवाद एकमेकींशी किंवा पालकांशी नव्हता, तर त्यांच्या ऑनलाईन मित्रांशी आणि त्या आभासी पात्रांशी होता. त्यामुळे एकाच घरात राहूनही त्या प्रचंड एकट्या होत्या. म्हणजे कुटुंबातील संवादाचा अभाव हे एक मोठं कारण आहे. नक्कीच. थोडक्यात मोबाईलवरून झालेला एक साधा वाद हे फक्त निमित्त ठरलं. हो, वरवरचं कारण. त्यामागे ऑनलाईन जगाचं व्यसन, आभासी ओळखीचा पगडा आणि त्यातून आलेला टोकाचा एकटेपणा ही खरी कारणं होती. अगदी बरोबर. आणि ही घटना आपल्या सगळ्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न मागे सोडते. कोणता? जेव्हा एखादा आभासी जगच कोणासाठी वास्तव बनतं, त्यांची ओळख बनतं, तेव्हा ते जग त्यांच्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करणं म्हणजे त्यांची ओळखच पुसून टाकण्यासारखं असू शकतं. छंद, आवड आणि जीवघेणं व्यासन यामधली रेषा किती पुसट असू शकते हे या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. अगदी. आणि तेच खूप चिंताजनक आहे.